प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या भाषणामध्ये गिरीश महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख विसरली आणि त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना महाजन यांच्यावर आक्षेप घेतला। मला सस्पेंड करा, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही असा संताप या महिला कर्मचाऱ्यांना व्यक्त केला। त्यानंतर महाजन यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे। नाशिकमधल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजनांनी केलेल्या भाषणावर वन खात्याच्या महिला कर्मचाऱ्यांना आक्षेप घेतला। गिरीश महाजनांनी वंदे मातरमच्या घोषणा देत भाषणाला सुरुवात केली। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष केला आणि नाशिकमध्ये राबवण्यात येणाऱ्या योजनांबद्दल माहिती दिली। बाबासाहेबांचं नाव आहे, जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? दरम्यान गिरीश महाजन यांनी या प्रकारावर स्पष्टीकरण दिलंय। अनावरण राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे। केलंच आहे असं समजा, जोपर्यंत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होत नाही।